या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण आंतरराष्ट्रीय बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी ऑगस्ट 2008च्या सुरुवातीला झालेल्या जॉर्जिया विरुद्धच्या रशियन युद्धाबद्दल भाष्य केलं। हा संघर्ष आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लढाईत साम्य असल्याचं ते म्हणाले। त्या वर्षी युक्रेन आणि जॉर्जियाला नाटो सदस्यत्व कृती योजना देण्यास नकार दिल्यामुळे रशियन नेतृत्वाचं धाडस वाढल्याचं झेलेन्स्कींनी रात्री प्रसारित केलेल्या व्हिडिओ संबोधनात सांगितलं। त्या काळातील आव्हानं आजही आहेत। अशा आक्रमणांना रोखण्यासाठी आणि कोणत्याही आक्रमकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी साधनांची गरज आता जगाला जाणवू लागली असंही ते म्हणाले। युक्रेनसाठी संयुक्त राष्ट्रांकडून मानवतावादी मदतीत वाढ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टेफन दुजारिक यांनी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये याविषयीची माहिती दिली। आर्थिक मदत $2.25 अब्ज वरून $4.3 अब्ज करण्यात आली आहे आणि युद्धाच्या पहिल्या 5 महिन्यात किमान 23 लाख युक्रेन रहिवाशांना रोख मदत मिळाल्याचं ते म्हणाले। आगामी हिवाळ्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते, कारण गॅस, इंधन किंवा विजेचा प्रश्न प्रखरपणे भेडसावत असलेल्या भागातून अधिक नागरिक विस्थापित होण्याची शक्यता आहे आणि त्यांना आधार देण्याला प्राधान्य असल्याचं दुजारिक यांनी पत्रकारांना सांगितलं। डोनेत्स्क प्रदेशातील प्रमुख शहराजवळ युक्रेनियन आणि रशियन सैन्यामधील लढाईमुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचंच नुकसान झालंय। त्यामुळे रहिवासी अनेक महिन्यांपासून गॅस आणि पाण्यापासून वंचित आहेत। स्लोव्हानियान्स्कमध्ये लोक 2 महिन्यांपासून अधिक काळ शहराचा एकमेव जलस्रोत असलेल्या पंपावरती पाणी भरण्यासाठी गर्दी करतात। सततच्या लढाईमुळे पाण्याची सुविधाच नष्ट झाली असं या भागातल्या महिलांनी सांगितलं। त्यांच्यावर आपल्या घराजवळच्या एका सार्वजनिक टाकीतून दिवसातून 2 वेळा पाणी भरण्याची वेळ आली आहे। रशियन सैन्यानं औद्योगिक डॉनबास प्रदेशाच्या डोनेत्स्क भागावर जोरदार लढा सुरू ठेवल्यामुळे जिथे मॉस्को समर्थित फुटीरतावादी 2014 पासून युक्रेनियन सैन्याशी झुंज देत आहेत आणि याचा परिणाम स्थानिकांना भोगावा लागतोय। युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांवरती जाहीर टीका केल्याबद्दल रशियन न्यायालयानं सोमवारी एका प्रमुख विरोधी राजकारण्याच्या चौकशीचे आदेश दिले। इल्या याशीन अशाच विरोधी नेत्यांपैकी एक आहे ज्यांनी अभूतपूर्व दबाव असून सुद्धा रशिया काही सोडलेला नाही। त्यांच्यावर रशियन सैन्याबद्दल खोटी माहिती पसरवल्याचा आरोप आहे। यात दोषी ठरले असताना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल। मॉस्को सिटी कोर्टानं अटकेविरोधातील अपील फेटाळून लावलं आणि याशीनला 12 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचा पूर्वीचा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। रशियाचे अध्यक्षीय प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं की व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठकीची सध्या कोणतीही शक्यता दिसत नाहीये। पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात मदत करण्याच्या एर्दोगानच्या ऑफरवरती पेस्कोव्ह म्हणाले की अशा बैठकीसाठी कोणत्याही अटी नाहीत, कारण युक्रेनियन शिष्टमंडळानं मार्चपासून चर्चेला नकार दिला होता आणि युक्रेनमध्ये रशियाची विशेष लष्करी कारवाई जोपर्यंत ते निर्धारित उद्दिष्ट गाठत नाहीत तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। झॅपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या गोळीबारासंदर्भात पेस्कोव्ह म्हणाले की त्यामुळे संपूर्ण युरोपवरती विनाशकारी परिणाम होण्याचा धोका वाढलाय, त्यामुळे त्यांनी या क्षेत्रावरती गोळीबार करणं थांबवायला हवं। बायडेन प्रशासनानं युक्रेनसाठी आणखी $1 अब्ज नवीन लष्करी मदत जाहीर केली आणि युक्रेनियन सैन्यासाठी संरक्षण विभागाकडून थेट रॉकेट, दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्रांची सर्वात मोठी डिलिव्हरी असेल हे वचन दिलं। युक्रेनियन काउंटर ऑफेन्सिव्ह रोखण्यासाठी रशिया दक्षिणेकडील बंदर शहरांच्या दिशेनं सैन्य आणि उपकरणं हलवत असल्याचा इशारा विश्लेषकांनी दिल्यामुळे अमेरिकेनं शस्त्रास्त्रांच्या मोठ्या प्रमाणात नवीन शिपमेंटची घोषणा केली आणि यामध्ये हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम किंवा HIMARS साठी अतिरिक्त रॉकेट्स तसंच हजारो तोफखाने, तोफा प्रणाली, भाले आणि इतर दारुगोळा आणि उपकरणं समाविष्ट आहेत। रशियन राज्य टीव्हीनं सोमवारी डोनेत्स्कमधील युक्रेनियन गोळीबाराचं फुटेज शेअर केलं। दृश्यांमध्ये स्थानिक रहिवासी उद्ध्वस्त निवासी इमारती आणि ढिगारे साफ करताना दिसत आहेत। टीव्हीच्या अहवालानुसार युक्रेनच्या सैन्यानं जोरदार तोफखान्याचा वापर केला आणि सोमवारी 2 तासात 8 वेळा शहरावरती हवाई हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 2 स्थानिक ठार झाले असून 5 जण जखमी झाल्याचा दावा फुटीरतावादी अधिकाऱ्यांनी केलाय। रशियन मीडियानं दिलेल्या माहितीनुसार परिसरातील 30,000हून अधिक नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधारात आहेत। युक्रेनमधून धान्य घेऊन जाणारं एक मोठं जहाज सोमवारी वायव्य तुर्कीमधील डेरेन्स बंदरामध्ये पोहोचलं। पोलारनेट बल्क कुरिअरनं या कॅरियरनं युक्रेनियन बंदर चोर्नोमोर्स्क सोडल्यानंतर 12,000 टन मका घेऊन तुर्की बंदराजवळ या जहाजानं प्रवेश केला। युक्रेनमधील युद्धामुळे कृषी माल वाहतूक करणाऱ्या आणखी 6 जणांना रविवारी देशाच्या काळा समुद्र किनारा सोडण्याची परवानगी मिळाली। रशिया युक्रेनियन काउंटर ऑफेन्सिव्ह रोखण्यासाठी दक्षिणेकडील बंदर शहरांच्या दिशेनं
सैन्य आणि उपकरणं पाठवली जात आहेत। आफ्रिका, मध्य पूर्व आणि काही भागांमध्ये अन्नावाचून असलेल्या लाखो नागरिकांना अन्न देण्यासाठी युक्रेनमधून सुमारे 20 दशलक्ष टन धान्य बाहेर काढण्याचा उद्देश आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय करारावरती देखरेख करणाऱ्या जॉईंट कोऑर्डिनेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार लोड केलेल्या जहाजांना चोर्नोमोर्स्क आणि ओडेसा इथून जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आलाय। ओडेसा ओब्लास्ट लष्करी प्रशासनाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय की युक्रेनमधील ओडेसाऱ्यांचं तिसरं बंदर सुरू करण्यात आलंय आणि बंदर सुरू होण्याच्या आधीच धान्य निर्यातीसाठी काही अर्ज देखील दाखल झालेत। पिवडेनी बंदर ज्यानं आज काम करायला सुरुवात केली ते महान ओडेसाच्या बंदरापैकी तिसरं बंदर आहे। सेर्ही ब्रॅचुक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ते म्हणाले की जहाजांमधील प्रवेशासाठी आणि कृषी उत्पादनं लोड करण्यासाठी आम्हाला एकही अर्ज आलेला नाही, तर 10हून अधिक अर्ज आलेले आहेत। एक नाही तर 10 पेक्षा जास्त अर्ज आलेत। ब्रॅचुक यांनी असंही सांगितलं की रविवारी चोर्नोमोर्स्क बंदरातून दुसरी धान्याची फेरी निघत असतानाच युक्रेनियन हवाई संरक्षणानं ओडेसाच्या दिशेनं डागलेल्या रशियन कॅलिबर क्षेपणास्त्राला खाली पाडण्यात यश मिळवलं। तसंच सध्या धान्य निर्यातीच्या वाटाघाटीसाठी चर्चा सुरू आहेत, मात्र त्याविषयी त्यांनी कोणतेही अधिक तपशील दिलेले नाहीत। रशियन संरक्षण मंत्रालयानं सोमवारी BM-21 ग्रॅड स्वयंचलित 1हून अधिक रॉकेट्स लॉन्चरना पोझिशनमध्ये हलवलं आणि गोळीबार केल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला। शनिवारी आणि रविवारी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं रशियन आक्रमण नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे, ज्यामध्ये ही लढाई शहरापासून साधारण 350 किलोमीटर मार्गावरती होते। झॅपोरिझिया ते रशियन व्याप्त खेर्सन या भागामध्ये हल्ले सुरू आहेत। शनिवारी उशिरा आग लागलेल्या झॅपोरिझिया इथे न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचा सुद्धा समावेश आहे आणि प्रत्येक पक्षानं एकमेकांवरती हल्ल्याचा आरोप केलाय। अणुप्रकल्पावरील कोणताही हल्ला आत्मघातकी असून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सोमवारी दक्षिण युक्रेनमधील एका अणुऊर्जा संकुलावरती झालेल्या गोळीबारानंतर इशारा दिला। युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून रशियन नियंत्रणाखाली असलेल्या युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा साईट झॅपोरिझिया प्लांटवरील स्ट्राईकसाठी मॉस्को आणि कीव एकमेकांना दोष देत आहेत। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-अ-लागो रिसॉर्टवरती एफबीआयनं छापा टाकला। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली। एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरावरती छापा टाकला आणि घरातील तिजोरी फोडल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आपल्या देशासाठी हा काळा दिवस असून यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत असं घडलं नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। तपास यंत्रणांना सहकार्य करूनही असे छापे टाकण्यात येत आहेत। न्यायव्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात 2 प्रकरणांची चौकशी सुरू आहे। एप्रिल-मे महिन्यात सुद्धा तपास यंत्रणेनं ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती। कोलंबियाचे पहिले डावे विचारसरणीचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी शपथ घेतल्यानंतर देशाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी ड्रग्ज माफिया आणि हवामान बदलाला घेऊन भाष्य केलं। हे सरकार देशातील असमानतेशी लढा देण्यास सज्ज असून अंमली पदार्थ तस्कर आणि बंडखोर गटांना मुळापासून संपवून शांतता प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं। या अपप्रवृत्तीच्या विरोधातील युद्धामध्ये 10 लाख लॅटिन अमेरिकन लोकांची हत्या झाली आहे, त्यापैकी बहुतेकचे कोलंबियन आहेत। त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचं त्यांनी शब्द दिला। तर माजी बंडखोरांचा विजय कोलंबियासाठी देखील अपवादात्मक होता, जिथे मतदार ऐतिहासिकदृष्ट्या डाव्या विचारसरणीच्या राजकारण्यांना पाठीशी घालण्यास नाखुश होते, ज्यांच्यावर अनेकदा गुन्ह्याबद्दल मवाळ असल्याचा किंवा गनिमांशी संबंध ठेवल्याचा आरोप होता। त्यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अँटी नार्कोटिक्स धोरणांचं अपयश कसं आहे ते वर्णन केलं। बोलिव्हियन शहरामध्ये ला पाझमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ला पाझच्या शेजारी सरकार समर्थक युनियनद्वारे चालवले जाणारे बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी पोलिसांशी संपर्क साधला। तर सरकारवरती गटाचं संरक्षण केल्याचा आरोप करणाऱ्या आंदोलकांनी दंगल पोलिसांविरुद्ध डायनामाइट वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु स्फोटात एक उत्पादक गंभीर जखमी झाला। उत्तर कोरियाचं पुढील संसदीय अधिवेशन सप्टेंबरमध्ये होणार आहे। या अधिवेशनात नवीन कायदे आणि इतर संघटनात्मक मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। हर्मेट राज्याच्या विधानमंडळाची वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा बैठक होते, ज्यात प्रामुख्यानं अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी किंवा सत्ताधारी वर्कर्स पार्टीला आवश्यक असलेले इतर निर्णय घेतले जातात। नेता किम जोंग उन
आगामी बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे अजूनही स्पष्ट नाहीये. पण किम यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेवटच्या सत्रामध्ये सहभागी झालेले नव्हते. किमच्या नेतृत्वाखाली उत्तरेनं आपल्या शस्त्रास्त्र कार्यक्रमांमध्ये वेगवान प्रगती केली आणि यावर्षी 2017 नंतर प्रथमच पूर्ण श्रेणीवरती आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यासह विक्रमी चाचण्या केल्यात. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आफ्रिका दौऱ्यावरती आहेत. रशियाने युक्रेनवरती केलेल्या आक्रमणाबद्दल दक्षिण आफ्रिकेनं घेतलेली विरोधी भूमिका हा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. ब्लिंकन यांच्यासह परराष्ट्र मंत्री नालेदी पांडोर हे देखील उपस्थित होत्या. तर युद्धाबद्दल घेतलेल्या तटस्थ भूमिकेवरून दक्षिण आफ्रिकेवरती टीका झाली होती. गुगल सर्च इंजिनची सेवा सकाळी काही वेळासाठी बंद झाली. अचानक जगभरात गुगल डाऊन झाल्यामुळे युजर्सना फटका बसला, ज्यामुळे 40,000हून अधिक युजर्सनी तक्रार नोंदवली आणि कंपनीने लवकरच सेवा पूर्ववत केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी सोमवारी केंटकीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. केंटकीच्या इतिहासातील ही सर्वात वाईट पूरस्थिती होती. या विनाशकारी पुरातल्या बाधितांना, कुटुंबांना आणि ज्यांनी सर्वात प्रथम मदत केली त्या नागरिकांची त्यांनी लॉस्ट क्रीक येथील मेरी रॉबर्ट्स एलिमेंटरी स्कूलमध्ये भेट घेतली. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे केवळ 48 तासात 8 ते 10 इंच पाऊस झाला होता आणि यात 37 जणांचा मृत्यू झाला होता आणि या भागात पुराचा धोका कायम असल्याचं राष्ट्रीय हवामान विभागानं सांगितलं. गुरुवारपर्यंत हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुरातल्या बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता गव्हर्नर अँडी बेशियर यांनी व्यक्त केली आहे. इथल्या रहिवाशांना पुन्हा उभं राहण्यासाठी किंवा करण्यासाठी आम्ही सरकार कटिबद्ध असल्याचं बायडेन म्हणाले. इथल्या नागरिकांची पूर्ण व्यवस्था पाहणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं बायडेन म्हणाले. सगळ्यांचं पुनर्वसन झाल्यावरही येणार असल्याचं ते म्हणाले. देशभरातील पूर आणि इतर आपत्ती हवामान बदलाचे तीव्र परिणाम असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय. गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर बायडेन यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती आणि सोमवारचा बायडेन यांचा राज्याचा दुसरा दौरा होता. केंटकीमध्ये चक्रीवादळानं 77 जणांचा मृत्यू झाला होता, तेव्हा डिसेंबरमध्ये त्यांनी या भागाला भेट दिली होती. केंटकीतला दौरा आटपून बायडेन वॉशिंग्टनला परतले. केंटकीमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सर्व लोकांना मदत करणं हे आमचं राष्ट्र म्हणून कर्तव्य आहे असंही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राजकारणाला स्थान नसल्याचं बायडेन यांनी सांगितलं. ओरेगॉन सीमेवर लागलेल्या वणव्यामुळे क्लामात नदीच्या हजारो माशांचा मृत्यू झाल्याचं इथल्या स्थानिक कारुक जमातीतल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. कॅलिफोर्नियाच्या हॅपी कॅम्पजवळ क्लामत नदीच्या मुख्य प्रवाहाजवळ सर्व प्रजातींचे मृत मासे सापडल्याचं त्यांनी एका निवेदनात म्हटलं. नदीच्या प्रवाहात बर्न भागाजवळ पुरातून मलबा वाहून आल्याचं आदिवासी मत्स्यपालन जीवशास्त्रज्ञ क्रेग टकर यांचं म्हणणं आहे. अशाच आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. ऑस्ट्रेलियातल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या माजी शिक्षिकेविरोधात प्रदीर्घ प्रत्यार्पण खटल्याच्या संदर्भात न्यायामध्ये अडथळा आणल्याबद्दल इस्रायली न्यायालयानं सोमवारी माजी आरोग्यमंत्र्याला दंडाची शिक्षा सुनावली. माजी आरोग्यमंत्री आणि माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे जवळचे सहयोगी याकोव लिड्समन आणि या वर्षाच्या सुरुवातीला संसदेचा त्यांनी राजीनामा दिला. मलकालिफर खटल्याला उभं राहण्यास अयोग्य असल्याचं दिसण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवरती मनोरुग्ण मूल्यांकनात बदल करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे ते पार्क बंद करण्यात आलं. इथल्या गाड्या माती आणि ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्यात. काही कर्मचारी आणि पर्यटक काही काळ इथे अडकले होते. सुदैवानं कुणालाही काही दुखापत झाली नाही. दरम्यान रविवारी रात्री अचानक आलेल्या महापुरामुळे महामार्ग 70 आणि इतर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. अग्निशमन दलानं डेन्व्हरमध्ये किमान 19 जणांची सुटका केली. डेथ व्हॅलीमध्ये कॅलिफोर्निया नेवाडा राज्यसीमेजवळ उद्यानात सुद्धा 1.46 इंच पाऊस पडला. 500 पर्यटक उद्यानामध्ये अडकले होते. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 12,751 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 16,412 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 4,35,16,071 वरती पोहोचली आहे, तर देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 5,26,772 वर गेली आहे. हैतीमधील 10 लाख नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा वर्ल्ड फूड प्रोग्रामकडून देण्यात आला. या भागात काही मूलभूत अन्नपदार्थांची मदत करण्यात आली आणि या मदतीचा हात आम्हाला नक्कीच उपयोगी आहे असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अतिउष्णतेमुळे पिकांचं नुकसान झालंय, म्हणूनच धान्याची मदत मौल्यवान असल्याचं त्यांनी सांगितलं. या मदतीमुळे धान्यासाठी दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि ही मदत घेण्यासाठी नागरिक बरंच अंतर चालून केंद्रावरती पोहोचतायत. वर्ल्ड फूड प्रोग्रामनं दिलेल्या माहितीनुसार 13 लाख नागरिकांना अन्न टंचाई भेडसावतेय. या भागात उफाळलेल्या हिंसाचारामुळे नागरिकांचं जगणं कठीण होऊन बसलंय. हाँगकाँगचा थाई समुदाय अखेर या आठवड्यात कोलूनमध्ये सॅनक्रॅन उत्सव साजरा करतोय. साथीच्या रोगामुळे या उत्सवाला खरं तर उशीर झाला. हाँगकाँग सरकारच्या कठोर कोविड-19 निर्बंधांमुळे हाँगकाँग थाई समुदाय 2 वर्ष सॉन्क्राँगचं आयोजन करू शकला नाही आणि यंदा हा उत्सव आयोजित करण्यासाठी त्यांनी एका शॉपिंग मॉलमध्ये विविध जागा भाड्यानं घेतलेल्या आहेत. सामान्यतः सॉन्क्राँग 13 ते 15 एप्रिल रोजी आयोजित केला जातो, मात्र कोविड साथीच्या आजारामुळे या कार्यक्रमाला उशीर झाला आणि यावर्षी साथीचा रोग आटोक्यात आहे. आम्ही हाँगकाँगच्या नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो. अनेकांना थायलंडला जाता आलेलं नाहीये. या कार्यक्रमामुळे मात्र त्यांना थायलंडमध्ये असल्याची भावना आहे. तर हाँगकाँग थाई इमिग्रंटच्या इव्हेंट आयोजक विटा चॅन यांनी ही माहिती दिली. दरम्यान थाई समुदायानं थाई उत्पादनं विकण्यासाठी शॉपिंग मॉलमध्ये आपले स्टॉल्सही उभारलेत. ब्युनॉस आयर्समधील उपासकांनी रविवारी पहाटेपासूनच संत कायेटनो यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रेकरूंनी संतांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्ड आणि गव्हाच्या लोंबी सोबत ठेवल्या होत्या आणि जे दरवर्षी कॅथलिक कॅलेंडरमधील अर्जेंटिनातील लोकांच्या सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असून समृद्धीचं ते प्रतीक आहे. आणि यंदाची यात्रा यावेळेस आली आहे जेव्हा अर्जेंटिना एका आर्थिक संकटामध्ये सापडलाय, ज्यामध्ये जगातील सर्वोच्च चलनवाढीचा दर आणि त्याच्या चलनाचे जलद अवमूल्यन याचा समावेश आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2022च्या पहिल्या तिमाहीत अर्जेंटिनातील बेरोजगारीचा दर 60% पोहोचलाय, परंतु 36% नोकऱ्या अनौपचारिक क्षेत्रामध्ये आहेत, ज्या बहुतेक प्रकरणांमध्ये दक्षिण अमेरिकन देशातील दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त नाहीत. येमेनमधल्या सना इथल्या शिया मुस्लिमांनी आशुरा दिन पाळला. या धर्मातील मुस्लिमांसाठी मोहरम महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे, जो 31 जुलै 2022 पासून सुरू होतो आणि जैदी पंथातील हजारो येमेनी नागरिकांनी राजधानीमध्ये रस्त्यावरती उतरत झेंडे, बॅनर फडकावत आणि अमेरिकेविरोधी, इस्रायल विरोधी घोषणा केल्या. अफगाणिस्तानातही शिया मुस्लिमांनी आशुरा दिन पाळला. या धर्मातील मुस्लिमांसाठी मोहरम महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे, जो 31 जुलै 2022 पासून सुरू झालाय. पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांचा हा मृत्यू दिन आहे. सध्याच्या इराकमध्ये मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर इस्लामच्या नियंत्रणासाठीच्या संघर्षादरम्यान इमाम हुसेन यांना करबलाच्या लढाईमध्ये मरण आलं. मेलांकोलिया आणि डान्सर इन द डार्क यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे डॅनिश चित्रपट निर्माते लार्स फॉन ट्रायर यांना पार्किन्सनचं निदान झाल्याचं त्यांची निर्मिती कंपनी झेंट्रोपाकडून सोमवारी सांगण्यात आलं. त्यांना जाणवत असलेल्या लक्षणांवरती उपचार केले जात आहेत. द किंगडम एक्सोडस या आगामी सिरीजचं सुद्धा काम सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. ग्रॅमी विजेत्या सुपरस्टार ऑलिव्हिया न्यूटन जॉन यांचं निधन झालंय. त्यांची फिजिकल आणि यू आर द वन दॅट आय वॉन्ट ही गाणी सादरीकरण त्यांचं गाजलं होतं. सँडी अशी त्यांची ओळख होती आणि त्या 73 वर्षांच्या होत्या. या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.